आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई एपीएमसी मार्केटमधील स्वच्छतेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय। नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी पावसाळ्यापूर्वी एपीएमसी परिसराची पाहणी केली असता मार्केटमध्ये सर्वत्र घाण, कचरा आणि अस्वच्छता दिसून आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे कोट्यवधी रुपयांचा स्वच्छता खर्च दाखवणाऱ्या प्रशासनाकडून एकही कंत्राटी कर्मचारी प्रत्यक्ष काम करताना आढळला नाहीये। एपीएमसीमध्ये दरवर्षी स्वच्छता आणि नालेसफाईवर 10 ते 12 कोटी रुपये खर्च केल्याचा दावा केला जातो, तर शेकडो कर्मचारी कार्यरत असल्याचं सांगितलं जातं। मात्र प्रत्यक्षात कर्मचारी गायब असल्याने कागदावर साफसफाई आणि मार्केटमध्ये घाण असा सवाल व्यापारी आणि नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। आयुक्तांच्या पाहणीनंतर आता पणन संचालक व सचिव शरद जरे घनकचरा व स्वच्छता विभागावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, एपीएमसी न्यूज।